नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर एका नव्या व्हिडिओमध्ये। मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर मित्रांनो, आज मी आलेलो आहे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर बनलेलं आहे त्या मंदिरामध्ये मी दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे। हे मंदिर जे आहे भिवंडी तालुक्यातील मराडीपाडा या गावामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि या मंदिराचं बांधकाम जे आहे या मंदिराचं जे भूमिपूजन आहे 4 मार्च 2018 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालेलं होतं आणि आता 2 दिवसापूर्वीच म्हणजे 17 मार्च 2025 रोजी या मंदिराचा लोकार्पण सोहळा पूर्ण झालेला आहे आणि हे सगळ्यांसाठी ओपन करण्यात आलेलं आहे। हे महाराष्ट्रातील पहिलं असं मोठं मंदिर असणार आहे, भव्य दिव्य मंदिर आहे। तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया। तर आता मी उभा आहे मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। माझ्या पाठीमागे बघू शकता मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि इथूनच आपल्याला आतमध्ये जायचं आहे। या मंदिराचं जर तुम्ही बघितलात, मंदिराच्या सभोवताली जी तटबंदी आहे ती गड किल्ल्यासारखी तटबंदी केलेली आहे। महाराजांचं मंदिर म्हटल्याच्या नंतर त्यांची तटबंदी सुद्धा तशाच पद्धतीची असायला पाहिजे, हे की नाही? त्यामुळे हा चांगला देखावा केलेला आहे आणि प्लस इथे आपल्याला तुम्ही बाजूला बघू शकता, खालच्या बाजूला जे आहे ते महाराजांच्या काळातली जे जीवनशैली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामध्ये आपले मावळे सुद्धा आहेत, घोडे सुद्धा आहेत आणि हा समोर इकडे एक बुरुज आहे, ते मुख्य प्रवेशद्वार आणि तिकडे एक बुरुज आहे आणि इकडे बाजूला सुद्धा महादेवाची एक मोठी मूर्ती आहे। चला, तर हे प्रवेशद्वार आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। आपण आतमध्ये जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ। मंदिराचं प्रवेशद्वार बघा केवढं मोठं आहे। अगदी जो गड किल्ल्याचा जो गेट असतो, प्रवेशद्वार असतो, तशा पद्धतीचा हा दरवाजा बनवलेला आहे। तर मंदिरात आपण प्रवेश केलेला आहे। मागच्या बाजूला आपण प्रवेशद्वार बघू शकता आणि समोरच्या साईडला जे आहे मंदिर आहे, भव्य दिव्य असं मंदिर बनवलेलं आहे महाराजांचं। दोन्ही बाजूला महाराजांच्या मंदिराच्या दोन्ही बाजूला दीपस्तंभ आहेत, इकडे प्लस दोन्ही बाजूला तोफा सुद्धा आहेत आणि हे जवळपास 56 फूट उंच असं हे मंदिर बनवलेलं आहे। भव्य दिव्य असं हे मंदिर महाराष्ट्रातील पहिलंच हे मंदिर आहे महाराजांचं। छोटी मोठी मंदिरं आहेत महाराष्ट्रामध्ये, पण असं हे मोठं मंदिर हे पहिलंच बनवलेलं आहे भिवंडीतील मराडीपाडा या गावामध्ये। मंदिरामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 मूर्त्या बघायला मिळतात। पहिली मूर्ती जी आहे राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची मूर्ती आहे। त्याच्यानंतरची जी मूर्ती आहे श्री भवानी मातेची मूर्ती आहे आणि त्याच्या पुढ्यातच आपल्याला शंकर महादेवाची पिंड बघायला मिळते आणि समोरच त्यांच्या नंदी महाराज आहेत। त्यानंतर मुख्य गाभाऱ्यात आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची काळ्या पाषाणामध्ये कोरलेली 7-7.5 फुटाची उंच मूर्ती अशी बघायला मिळते।
महाराजांनी खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे। मूर्ती बनवणारे शिल्पकार हे तेच आहेत ज्यांनी अयोध्येतील श्री रामलल्ला यांची मूर्ती बनवलेली, ज्यांचं नाव आहे शिल्पकार श्री अरुण योगीराज। तर त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही मूर्ती आहे। मंदिराच्या चारू बाजूला तुम्ही बघू शकता अशी भक्कम तटबंदी बनवलेली आहे, जी गड किल्ल्यांना जी तटबंदी असते तशाच पद्धतीची ही तटबंदी बनवलेली आहे। आणि याच्या चारी बाजूला आपल्याला बुरुज पण दिसत आहेत। 4 ठिकाणी 4 बुरुज आहेत आणि हा मुख्य दरवाजा आहे। आणि आजूबाजूला सुशोभीकरण केलेलं आहे, मस्त अगदी ग्रीन आहे, छान वाटतं अगदी। आणि या तटबंदीच्या खाली जे चबुतरे आहेत त्यांच्यामध्ये महाराजांच्या जीवनातील सगळ्या घडामोडी दाखवलेल्या आहेत। तर आपण स्टेप बाय स्टेप आपण ते बघूया चला। विठू माझा लेकुरवाळा, तर आपलं श्रीहरी विठ्ठल आणि आपले सगळे संत यांचं हे पहिलं चित्रीकरण दाखवलेलं आहे, 3D पेंटिंग आहे। आणि याच्या पुढे जे आहेत हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ज्या घडामोडी आहेत त्या सगळ्या चित्रित करण्यात आलेल्या आहेत, 3D पेंटिंगमध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत। आणि याच्या खाली माहिती सुद्धा दिलेली आहे इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये, म्हणजे ज्या कुणाला माहीत नसेल हे कशाबद्दलचं चित्रीकरण आहे त्यांना हे समजण्यास इझी होईल की हे चित्रीकरण कसलं आहे। त्याच्या खाली सगळी माहिती दिलेली आहे। तर मंदिराच्या चारी बाजूला तुम्ही बघू शकता, ही चारी बाजूला मंदिराच्या तटबंदी आहे, भक्कम अशी तटबंदी आहे। आणि चारी बाजूला 4 बुरुज सुद्धा आहेत। तर असं हे महाराजांचं जे मंदिर बनवलेलं आहे, भव्य दिव्य असं महाराष्ट्रातील पहिलं मंदिर आहे जे एवढ्या मोठ्या आणि दिव्य स्वरूपात बनवलेलं आहे। हे मंदिर जे आहे जवळपास 1 ते 1.5 एकर परिसरामध्ये पसरलेलं आहे। त्यामुळे ज्या देवामुळे आपल्या मंदिराचे कळस अजूनही टिकून आहेत, त्या मंदिराला, त्या राजाच्या मंदिराला अवश्य सगळ्यांनी भेट दिली पाहिजे। सगळ्यांनी आवर्जून या भेट द्यायला। इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी ठाण्यावरून तुम्हाला एसटी सुद्धा मिळते। ठाण्यावरून तुम्हाला वाडा किंवा जव्हारला जाण्यासाठी जी एसटी आहे ती पकडून तुम्हाला यायचं आहे। ठाण्यावरून तुम्ही कुठचीही जव्हार किंवा वाड्याला जाणारी एसटी बस पकडून तुम्हाला धोंडावडवली या गावाजवळ उतरायचं आहे। बऱ्याच एसटी वाल्यांना हे धोंडावडवली गाव माहिती नाही आहे, त्याच्यामुळे त्याच्या अगोदरचा जो स्टॉप आहे महापोळी, हे महापोळी स्टॉप तुम्ही सांगू शकता। त्याच्या पुढे 2-3 मिनिटावरती हे गाव आहे, धोंडावडवली गाव आहे। हे बघा समोर हा जो बोर्ड दिसतोय धोंडावडवली गाव आहे, इथे उतरायचंय तुम्हाला। आणि याच्या बाजूलाच राईट साइडला आपल्याला हे कमानी दिसते, तिथे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ लिहिलेलं आहे। इथून आपल्याला जायचं आहे। त्या कमानीच्या खालीच आपल्याला रिक्षा पण आहेत, दिसत आहेत।
कमानीपासून आपल्याला मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला 20 रुपये प्रत्येक शेअरिंग रिक्षाचे चार्जेस आहेत. तुम्ही डायरेक्ट सुद्धा जाऊ शकता, इथे विचारू शकता तुम्ही डायरेक्ट किती घेतात ते, पण शेअरिंग मध्ये तुम्हाला 20 रुपयापर्यंत मंदिरापर्यंत जाऊ शकता तुम्ही. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.